नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये नेहमीप्रमाणे आज तुमच्यासोबत मी 4 रांगोळ्या शेअर करणार आहे आणि 4ही रांगोळ्या अगदी सुंदर अशा आहेत. तुम्ही सर्व डिझाईन दरवाजासमोर बनवू शकता. डेली यूजसाठीच्याच डिझाईन्स आहेत, पण सुंदर डिझाईन आहेत आणि तुम्हाला नक्कीच बनवायला येतील. अगदी सोप्या पद्धतीने पण मी त्या तुम्हाला बनवून पण दाखवलेल्या आहेत. तर आपली जी पहिली डिझाईन आहे ती आहे 2 ते 2 ठिपक्यांमध्ये आणि फक्त आपल्याला 2 ठिपक्यांमध्ये चौकोन बनवून घ्यायचा आहे आणि वरती आपल्याला 2-2 केंद्रवर्धिनीच्या डिझाईन बनवायच्या आहेत. इथे आपल्याला 5 लाईनमध्ये तुऱ्यासारखा आकार बनवायचा आहे. 5ही लाईन बनवताना त्यांचा जो क्रम आहे तो लक्षात ठेवायचा. जो एक छोटी बनवायची, एक मोठी बनवायची आणि एक सगळ्यात मोठी बनवायची. मग तो आकार व्यवस्थित येतो. ही रांगोळी अगदी सिंपल पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि अशा प्रकारचे डिझाईन तुम्ही सणांच्या वेळी बनवू शकता. म्हणजे यामध्ये जास्त कलर्स पण नाही आहेत आणि जास्त रांगोळी पण नाही लागत. तसं थीम रांगोळ्या बनवायचं म्हटलं की त्यामध्ये आपल्याला भरपूर कलर वापरावे लागतात. तर इथे आपण 2-2 डॉट्स देणार आहोत आणि वरती आपण वेगळ्या कलरचा डॉट देणार आहोत आणि सेम आपल्याला इथेही 4 डॉट्स द्यायचे आहेत त्याच कलरचे. तर तुम्ही पाहू शकता आपली पहिली डिझाईन सुंदर अशी रेडी आहे. नेक्स्ट आपली डिझाईन आहे ती आहे 3 ते 2 ठिपक्यांची. इथे आपल्याला स्टार बनवून घ्यायचा आहे. आणि आपण इथे पाकळ्यांचं फूल बनवणार आहोत. आता ही कॉमन डिझाईन आहे. ही तुम्हाला माहीत पण असू शकते. इथे आपण कलर भरून घेणार आहोत आणि ही मस्त अशी कलरफुल डिझाईन आहे. छान. तुम्ही अगदी सणांच्या वेळी पण अशा डिझाईन्स बनवू शकता. ज्यांना थीम रांगोळ्या जमत नाही, त्यांनी अशा रांगोळ्या बनवायच्या सणांच्या वेळी. पर्पल आणि ऑरेंजचं कॉम्बिनेशन मी इथे वापरलेलं आहे. इथे 2-2 केंद्रवर्धिनी बनवणार आहोत आपण. अगदी सोपी डिझाईन आहे मैत्रिणींनो, नक्की बनवा. रोज तुम्ही तुमच्या दरवाजासमोर अशा पद्धतीच्या डिझाईन्स बनवू शकता आणि रोज वेगवेगळी डिझाईन बनवल्यावर आपल्यालाही छान वाटतं की आज मी वेगळं काहीतरी छान असं ट्राय केलेलं आहे. तर इथे आपण 3 डॉट्समध्ये फूल बनवणार आहोत असं. आता इथे फक्त आपल्याला डॉट्स द्यायचे आहेत. बाकी आपली डिझाईन तर रेडी आहे. बघा इथे मी कसं कलर कॉम्बिनेशन वापरलेलं आहे. त्यामध्ये रांगोळी तेवढी अट्रॅक्टिव्ह दिसते आहे. फक्त कलर कॉम्बिनेशन वापरताना आहे ना कॉन्ट्रास्ट वापरायचे की तुमची रांगोळी आपोआपच सुंदर दिसते. तर आपली ही पण डिझाईन रेडी आहे. नेक्स्ट आपली जी डिझाईन आहे ही फिंगर रांगोळी आहे. इथे आपल्याला 4 डॉट्स काढायचे आहेत आणि केंद्रवर्धिनी बनवायचे आहेत ते. अशा पद्धतीने बनवायचं आणि तुम्हाला अजूनही सेपरेट डिझाईन पाहिजे असेल तर तुम्ही त्याला डबल शेप देऊ शकता. तर मला सुट्टं पाहिजे होतं म्हणून मी डबल शेप दिलेला आहे. ही खूप सुंदर आणि सोपी अशी रांगोळी आहे. डेली यूजसाठीच आहे ही पण. इथे आपण वेगळे कलर्स वापरलेले आहेत आज.
आजच्या रांगोळ्या जर तुम्हाला आवडल्या तर नक्कीच सगळ्या मैत्रिणींनी नक्की या रांगोळ्या बनवायचा प्रयत्न करा. इथे आपण फूल बनवतोय, पण आज आपण जे फूल बनवतोय ते थोडंसं वेगळं आहे. नेहमीप्रमाणे नाही आहे. बघा किती सुंदर दिसतंय हे फूल. आणि इथे आपण फक्त डॉट्स देऊन घेणार आहोत. सिंपल आणि सोबर अशी आपली ही पण डिझाइन रेडी आहे. तर तुम्ही पाहू शकता केवढी सुंदर आणि साधी रांगोळी आपली रेडी आहे. नेक्स्ट आपली जी डिझाइन आहे ती आहे 3 ते 2 ठिपक्यांची. या सगळ्या डिझाईन्स अगदी सुंदर आणि बेसिक डिझाईन्स आहेत मैत्रिणींनो. नक्कीच बनवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मला एक सुंदर अशी कॉमेंट करून कळवा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आपल्या चॅनलला भेट द्या. आणि तुम्हाला आपल्या डिझाईन्स आवडल्या तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. तर आजच्या डिझाईन्स नक्की सगळ्या मैत्रिणींनी बनवायचा प्रयत्न करा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला नक्की सांगा तुम्ही बनवलं की नाही डिझाईन ते. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच सुंदर आणि सोप्या डिझाईनसोबत. तोपर्यंत धन्यवाद.